उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आपला बहुमोल वेळ स्वामी कार्यासाठी खर्ची घालून पारमार्थिक सेवेमध्ये आपण सहभाग घेत आहात आणि दिवसभराच्या उपक्रमाची माहिती आपणाला थोड्याच वेळात कळेल. तथापि आज गुरुवार आहे, अमावस्या आहे. उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याची आणि खंडोबाच्या नवरात्राची सुरुवात होत आहे. या सर्व बाबी आपण सहानुभूतीपूर्वक आणि विश्वासपूर्वक आपण आणलेल्या सर्व समस्यामुक्त जीवन जगण्यासाठी, चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी, निरोगी जीवन जगण्यासाठी, नकळत धर्माचं देशाचं काम आपल्या हातून होण्यासाठी असे बहुसंकल्पित कार्य स्वामींच्याच आशीर्वादानं घडत असतं. म्हणून आपण अत्यंत भाग्यवान आहात. या पुण्यभूमीत पदस्पर्श केल्याबरोबर आपणाला त्या ऊर्जेची अनुभूती निश्चितपणे येते आणि काहींना तर घरी जाईपर्यंत आपल्या सर्वांच्या समस्या मार्गी लागत असतात. तथापि आज गुरुवार आहे, अधिक वेळ आपला आम्ही घेणार नाहीत. तथापि आपल्या सर्व समस्यामुक्त जीवन जगण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद आपणा सर्वांना हवा आहे आणि आपण तो मागितलेला आहे. आपण सकाळी भोपाळीनंतर, आज गुरुवार आहे, स्वामींचा दिवस आहे, सकाळी आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं सामुदायिक पारायण, मनन, चिंतन, पठन केलेलं आहे. आमच्या प्रतिनिधींनी स्वामी चरित्र सारामृताचा कृपया ओळख परिचय करून द्यावा की ज्या स्वामी चरित्रानं गेल्या 100-150 वर्षात मानवी मनावर अभूतपूर्व असे आध्यात्मिक किमया स्वामी चरित्रानं केलेली आहे. अनेक उद्ध्वस्त झालेले प्रपंच आणि मन ते दुरुस्त झालेले आहेत. एवढी किमया या स्वामी चरित्र सारामृताची आहे. म्हणून आपणा सर्वांना कळकळीचं निवेदन आहे की ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे, राहायचं आहे तर हयात, त्यांनी रोज 3 अध्याय स्वामी चरित्र क्रमशः वाचावेत. रोज या तुळशीच्या माळेवर 11 माळा श्री स्वामी समर्थ दिवसभरात फावल्या वेळेत स्वामींचा जप करायचा आहे. पंचमहायज्ञ करायचे आहेत. भगिनींनी आपल्या धर्माचं पालन करून रोज 3 अध्याय 11 माळा जप आणि कुलदेवतेची उपासना करताना धार्मिक पावित्र्य पाळणं गरजेचं आहे. अलीकडे नव्या पिढ्या शारीरिक पावित्र्य पाळत नाही, त्यामुळं त्यांना दैवी कोप आणि त्या दैवी कोपामुळं आपली कुठलीही कामं मार्गी लागत नाही. म्हणून शारीरिक मासिक धर्म जो आहे तो आपण कंपल्सरी पाळलाच पाहिजे हे भगिनींना कृपया सांगावं. ज्या पाळणार नाही त्यांना अनुभूती मिळणार नाही, तथा संबंधित देवतेचा कोपाला आपल्याला सामोरं जावं लागेल. म्हणून या गोष्टी तर खरं आमच्या भगिनींना सांगायला हवं, परंतु नाईलाजानं हे सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून हे कळकळीचं आणि आपणाला अत्यंत महत्त्वाचं पावित्र्य या विषयावर आपणाला त्याचं आचरण अनुकरण करणं क्रमप्राप्त आहे. बऱ्याच वेळा विवाह मंडळातून सुद्धा हे सांगणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा जुन्या महिलांचे नवी पिढी ऐकत नाही, नियम पाळत नाही. त्यामुळं घटस्फोट, फारकती अशा अनेक उपद्व्यापी कौटुंबिक घटना कुटुंबात त्यामुळं त्या देवतेच्या कोपामुळं घडत असतात. त्याचा परामर्श आपण कृपया घेणं क्रमप्राप्त आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. आज आपण
स्वामी चरित्र सारामृताचं सकाळी सामुदायिक वाचन पठन मनन केलेलं आहे. आत्ता आरतीपूर्वी आपण राष्ट्राचं धर्माचं ऐक्य निर्माण होण्यासाठी ऐक्यमंत्र आपण श्रवण केलेलं आहे, पठन केलेलं आहे की आपल्या कुटुंबापासून तर देशापर्यंत कुटुंबात ऐक्य निर्माण व्हावं आणि सौख्य समाधान सर्वांना त्यातून मिळावं, हा त्यामागचा खरा तर मुख्य हेतू आहे. तदनंतर आपण आता आरती केलेली आहे. आरती म्हणजे आर्ततेनं केलेलं स्मरण, त्याला आरती म्हणतात. म्हणून अत्यंत आर्ततेनं आपण स्वामींना हाक मारलेली आहे आणि निश्चितपणे त्या हाकेला स्वामी प्रतिसाद देतील, नवे आशीर्वाद देतील. तथापि तदनंतर आपण दुपारच्या सत्रातसुद्धा आलेल्या नवीन भाविकांना 12 ते 2 या काळात पुढं द्वितीय सत्रामध्ये स्वामी चरित्र सारामृत पठन करण्याची परवडी तथा नवी संधी परत उपलब्ध करून देणार आहोत. जे भाग्यवान असतील, जे समस्याग्रस्त असतील आणि घरी जाईपर्यंत तुमच्या समस्यांची अनुभूती घ्यायची असेल तर आपण या वेळेत अत्यंत मनोभावे स्वामी चरित्र पठन करा. तास दीड तास लागतो वाचायला, फार वेळ लागत नाही. म्हणून तेवढ्या वेळ जर तुमचे मनाजीराव तुमच्याजवळ असले तर स्वामी सांगतात, अनन्या निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यां भियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अर्थ समजला नाही. अनन्या निश्चयंतो मा, मन कुठेही अन्यत्र भटकू न देता ते आपल्याजवळ राहीन, अशी स्थिती ज्यावेळी आपल्या शरीराची असेल अशा वेळी स्वामींचं मनन करा, चिंतन करा, पठन करा. ते आपला आशीर्वाद, आपली ऊर्जा आपल्यापर्यंत पोचवतात, असा त्याचा अर्थ आहे. नव्हे आपल्या प्रपंचाचा, आपल्या कुटुंबाचा योगक्षेम सांभाळण्याची जिम्मेदारी ते घेतात, न सांगता, न मागता. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, हे स्वामींना काही सांगावं लागत नाही. तुम्ही जरी प्रश्न लिहिले ही औपचारिकता आहे, पण स्वामींना माहीत आहे तुम्हाला काय हवं आहे, ते न मागता मिळणार आहे. त्यासाठी रोज स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय किमान क्रमशः वाचावेत. 11 माळा जप करावा. रोज पंचमहायज्ञ 5 प्रकारच्या सेवा 5 मिनिटाच्या आहेत. प्रत्येकाला त्या जगात शक्य आहेत. दिवसभरात अग्नीला थोडंसं तूप टाकणं त्याला देवयज्ञ म्हणतात. समजा हा रद्दी पेपर आहे, याला एक बोटानं तूप लावून तो सुरक्षित ठिकाणी पेटवणं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. कोळशे, गौऱ्या, लाकूड फाटा सर्वांना शक्य नाही. म्हणून एका पेपरवर सुद्धा तुमचं काम होतं. दुसरं, भगिनी स्वयंपाक करतात. स्वयंपाक करतेवेळी अजूनही आमच्या ग्रामीण भारतामध्ये घराजवळ, छतावर, खिडकीजवळ कावळा ओरडून ओरडून हैराण होतो. आणि आमच्या जुन्या भगिनी म्हणतात कोणीतरी पाहुणा येणार आहे म्हणून कावळा ओरडतो. खरं तर पाहुण्याचा कावळ्याचा काही संबंध नाही, परंतु आपले मृतपूर्वज जे आहे ते वासाचे भुकेलेले आहेत. म्हणून त्यांना एक घासभर अन्न, जे कावळा जिथे बसतो तिथे टाकावं, तेवढंच अन्न गाईला द्यावं. त्याला ऋषी यज्ञ म्हणतात. शहरातसुद्धा बऱ्याच गायी आहेत, मुक्त काही भटके जनावरं आहेत, त्यात गायी आहेत. कुठल्याही गाईला आपण घासभर अन्न द्यावं, ऋषी यज्ञ झालं. दिवसभरात चांगल्या व्यक्तीला अन्नदान करणं, जसं आपण ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी दत्तपीठात ती सुविधा केलेली आहे. त्यात गाणगापूर आहे, पिठापूर आहे, नरसोबाची वाडी आहे. या दत्तपीठात दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे की गाणगापूरला 5 घरं माधुकरी मागा. याचा अर्थ अन्नदान करा, हा त्याचा अर्थ आहे. तर चांगल्या व्यक्तीला दिवसभरात
अन्नदान करणं, आणि ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ज्या दिवशी शक्य नसेल त्या दिवशी एक गोळी बिस्किट लहान मुलांना द्यावी, त्यांचा आत्मा तृप्त करणं, याला मनुष्ययज्ञ म्हणतात. राहिलं आता 5वं काम, 2 बोटात साखर मावेन एवढी कोपऱ्यात मुंग्यांना घालणं, त्याला भूतयज्ञ म्हणतात. इथे बसलेल्यांपैकी जे सेवेकरी आहेत, जे पंचमहायज्ञ करतात, कृपया त्यांनी हात वरती करावेत, म्हणजे आपणही इतरांना सांगा. आपणा सर्वांना हात वर केलेल्या सेवेकऱ्यांना मनापासून धन्यवाद आहेत, परंतु आपण इतरांना सांगा, त्यांनाही आपल्यासारखं करा. आपण उद्धरिले जगा तरच हे त्यांच्यापर्यंत पोचेल. असं आपोआप तर काही कोणी करणार नाही, कोणी सांगणार नाही. या गोष्टी कोणी सांगत नसतं. हे केवळ फक्त स्वामी कार्यातून, मार्गातून सांगितलं जातं. म्हणून कृपया आपण सहानुभूतीपूर्वक सर्वांना सांगण्याचं करा. म्हणून आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते आपण इतरांना सांगितलं तर आपलं ज्ञान वाढतं. ते तसंच ठेवलं तर ते गंजून जातं. म्हणून ज्ञान हे दिल्यानं वाढतं, ठेवल्यानं कमी होतं. म्हणून आपण या संज्ञेकडे जरा बारकाईनं बघावं. येणेप्रमाणे ज्यांना मगाशी गुरुजींनी सांगितलं, ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे, कृपया परत एकदा त्यांनी हात वरती करावेत. ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी. धन्यवाद. ही स्वाभाविकता आहे. आणि का व्हायचं आहे आम्हाला माहीत आहे की पुढे काही वाढून ठेवलेल्या अनेक समस्या आहेत. वैयक्तिक आहे, कौटुंबिक आहे, मुलामुलींच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, विवाहाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, मनशांतीचे प्रश्न आहेत, आरोग्याचे आहेत, अनारोग्याचे आहेत, शेतीचे आहेत, उद्योगाचे आहेत, कितीतरी प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नावलीतून मुक्त होण्यासाठी सेवेकरी होणं हा एक पर्याय आहे, अन्य पर्याय नाही. म्हणून आपण घेतला वसा सोडू नये. हयात किती संकट आली, कृपया घेतला वसा सोडू नये. मार्गात येणं तसं फार सोपं आहे, सेवेकरी होणं त्यापेक्षा सोपं आहे. निघून जाणं सगळ्यात सोपं आहे. टिकाऊ सेवेकरी राहणं ही महत्त्वाची बाब आहे. म्हणून आपण यातून टिकाऊ सेवेकरी राहतो का, होतो का, हे आपल्या मनाला आपण विचारावं. म्हणजे त्याला निश्चितपणे भक्ती ज्ञान कर्माची योग्य फळं गीतेत दिल्याप्रमाणे आपणाला मिळतील. आणि निश्चितपणे महाराज प्रारब्ध, सुखक्रोध, क्रियामान, ऋण, वैर, हत्या, शाप, तळतळाट यातून मुक्त करतात. वाल्याचा वाल्मिक बनवतो. हे महाराज आजही करतात. रामायणकारांनी प्रभू रामचंद्रांना, ते रामायण खरं तर वाल्मिकानं लिहिलं. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याआधी काही 1000 वर्ष नंतर राम जन्माला आले. पण जे लिहिलं ते मात्र खरं ठरलं, हे वास्तव आहे. आणि कुणी लिहिलं? वाल्मिकानं लिहिलं. त्याचं चारित्र्य तुम्हाला माहीत आहे. कितीतरी लाखो माणसं मारले, एक माणूस एक खडा, 7 रांजण भरेपर्यंत असं सांगतात. ते खरं खोटं ते भगवंताला माहीत. परंतु एवढ्या पापी माणसाला त्यांचा उद्धार कशामुळं झाला? राम राम म्हणण्याऐवजी मारा 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 म्हणायला लागला. पण मारा या शब्दात राम जोडलेला आहे. आणि त्यांचं कौतुक किंवा गुणगान करताना राम रक्षेचे निर्माते कौशिक ऋषींनी एका ओळीमध्ये वाल्मिकाचं वर्णन केलेलं आहे. वाल्या कसा होता, एकाच ओळीत, एकाच सुभाषितात. कुंजंतीम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. खरं तर तो पूर्वजन्माचा अत्यंत पापी माणूस, कावळा म्हणू त्याला, कावकाव करण्याशिवाय दुसरा उद्योग नाही. परंतु तो रामनामाच्या वृक्षावर बसला, तो सत्संगात आला ऋषीमुनींच्या.
पूर्वचरित्र चारित्र्य बदललं, त्या वाल्याचा तो वाल्मिक झाला. म्हणून आजही आपण जर सत्संगात आलात, स्वामींच्या कार्यात आलात, तर निश्चितपणे आपणाला त्याची अनुभूती वाल्याकोळ्यापेक्षाही चांगली अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण त्यातली माणसं नाहीत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, एवढा पापी माणूस जर दुरुस्त होतो तर आपण त्या पटीत आपण कितीतरी चांगली माणसं आहात. म्हणून आपण आजपासून स्वामींचा ध्यास घेऊन जगलात, स्वामींची सेवा आपण आपल्या हातून नैमित्तिकरित्या झाली, पुढे बोलायचं काही कारण नाही. समस्यामुक्त जीवन आपलं निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यासाठी ज्याने ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. या मार्गात ही सांगितलेली पथ्य कृपया आपण सहानुभूतीपूर्वक सहकुटुंबियांसह आपण पाळण्यास भाग पाडावं. त्याची त्यांना निश्चितपणे चांगली अनुभूती यात दुमत नाही. म्हणून या कार्याचा अंतरंग पुढे आणताना या सर्व विभागांवर या कार्यानं प्रकाश टाकलेला आहे की आपल्या हातून धर्माचं काम व्हावं, देशाचं काम व्हावं, उद्ध्वस्त झालेली मनं आणि प्रपंच यांना दुरुस्त करण्याचं काम व्हावं. असे 18 ते 22 विभाग जनतेपर्यंत या कार्यानं पोचवलेले आहेत. तो आदेश स्वामींचा आहे. म्हणून त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे. आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत आणि या कार्यानं ही जिम्मेदारी आमच्या गुरुजनांवर दिलेली आहे. म्हणून आपल्या गावात गुरुजन असतील, जे कोणी सेवानिवृत्त किंवा सेवेत असतील, तुम्ही त्यांना पहिलं भेटा, त्यांच्याशी पहिली मैत्री करा की हे लोक पालकही घडू शकतात, विद्यार्थ्यांना घडू शकतात, शिक्षकांना मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळं एक फार मोठा दिलासा कुटुंबशास्त्रावर त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणून पालकांनी कसं वागावं, विद्यार्थ्यांनी कसं शिकावं. आता बऱ्याच विभागांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत, काही चालू आहेत. त्यांना सुयश प्राप्त होण्यासाठी बुद्धीच्या दैवतांचा आशीर्वाद असणं महत्त्वाचं आहे. म्हणून आमचे गुरुजन आपणाला सांगतीलच की बुद्धीच्या दैवतांचं महत्त्व काय आहे, ते का करावं. शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं, विद्यार्थ्यांनी कसं शिकवावं आणि परीक्षेला गुणवत्ता यादीत पास होण्यासाठी काही विशेष सेवा आहे, ती आपण त्याचा अन्वयार्थ लावून घ्यावा. सोबत त्यांनी काही ग्रंथ आणलेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जात आहे. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनाची अत्यंत महत्त्वाची तेरीज आहे आणि ही जनतेला योग्य आणि गोड भाषेत जर चांगली सांगितली तर मला वाटतं जनता निश्चितपणे त्याचं आचरण, अनुकरण नक्की करेल. कारण त्यात सगळ्यांचाच फायदा आहे, शिक्षकांचा आहे, गुरुजनांचा आहे आणि विद्यार्थ्यांचा आहे. या तिघांना ते फायदेशीर आहे आणि त्या दृष्टीनं आपण या सर्व बाबी प्रकर्षानं जाणून घ्याव्यात. तर दुसरा विभाग इथे आपल्या समस्यामुक्त जीवनासाठी प्रश्न उत्तर विभाग प्रतिनिधी इथे आलेले आहेत आणि दिवसभरासाठी ते मोफत सेवा आपला वेळ खर्ची घालून आपल्या सेवेसाठी ते आलेले आहेत. त्याने आपला परिचय द्यावा. भगिनी विभागात काम करतील, पुरुषांच्या विभागात काम करतील आणि जे काही आडलं, काही समजलं नाही तर कृपया आपण 4 वेळा आपण यांच्याशी संवाद साधा. नाही समजलं परत समजून घ्या, परंतु रिक्त हस्ते जाऊ नका. थोडासा वेळ लागेल, थोडासा वेळ खर्ची घाला. खरं तर स्वामींना समयदान जास्त प्रिय आहे. दानात दान, सर्वश्रेष्ठ दान समयदान आहे. देशासाठी, धर्मासाठी, स्वामी कार्यासाठी जो वेळेचं दान करतो तो नंबर 1चा सेवेकरी, त्याला आशीर्वाद स्वामी देत असतात. म्हणून तुम्हाला नंबर 1चं सेवेकरी व्हायचं असेल तुम्ही समयदान करा, ती शिका. आपल्या कुटुंबातला थोडासा वेळ, थोडं धर्मासाठी, देशासाठी, उद्ध्वस्त झालेल्या मनांसाठी थोडासा वेळ काढा. 24 तासातला एखादा तास तरी द्या.
म्हणून हे कळकळीचं निवेदन या विभागातून आपणाला दिवसभरासाठी आमचे प्रतिनिधी आपणाशी संवाद साधतील. कृपया आपण त्यांचा वेळ घ्या आणि त्याप्रमाणे आपण पुढची वाटचाल करावी, कुलधर्म कुलाचार करावेत. आता उद्या खंडोबाचं नवरात्र आहे. मराठी अस्मितेतून आमच्या भगिनी आपणाला सांगणार आहेत की खंडोबाचा घट कसा बसवावा, त्याचं नवरात्र कसं करावं. कुटुंब प्रमुखांनी प्रतिनिधींनी मल्हारी सप्तशती का वाचावं. बऱ्याच वेळा कुटुंबात एक समस्या आहे, बाप घरात आला तर बेटा बाहेर जातो. बाप बेट्यांचं जमत नाही. वैचारिक आईचा सँडविच होतो, कोणाची बाजू घ्यायची. अशा वेळी आपण कृपया जाणीवपूर्वक समजून घ्यावं, खंडोबाचं ऋण आपल्याकडून बाकी आहे. तथा आपण खंडोबाला गेलेलो नाही. तथा गेलो तर त्यांना एक धोतरपान, उपरणं, सव्वा पाव हळद, वांग्याचं कांद्याचं भरीत आणि पूर्णावरणाचा नैवेद्य एवढं केलं का? नसल केलं तर परत करा. वर्षातून एकदा तरी करा. आणि चंपाषष्ठीला ते घरचे घरी करा. चंपाषष्ठी हा खंडोबाचा दिवस आहे. त्याला षडनवरात्र असं उद्यापासून संबोधलं जातं आहे. म्हणून उद्यापासून 6 दिवस खंडोबाचं नवरात्र आहे. ते संपत नाही तर दत्त नवरात्र अष्टमी ते पौर्णिमा जगात, देशात, राज्यात आणि नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये दत्त जयंतीचा सोहळा सर्व सेवा केंद्रांवर दत्तपीठांसह होणार आहे. त्यात आबू आहे, गिरणार आहे, गाणगापूर आहे, पिठापूर आहे, कुरवपूर आहे, वाडी आहे, त्र्यंबकेश्वर आहे. या सर्व पीठांवर मोठ्या प्रमाणात दत्त जयंती सोहळा नित्यानं आपण करत असतो. ज्या ज्या भाविकांना त्यात आपला भाग घ्यायचा आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधींकडे कृपया नाव नोंदणी करावी. इथे प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन त्यामध्ये श्री गुरुचरित्र आपणाला जी पुरुष आणि भगिनींना करायची असतील कृपया त्यांनी आपली नावं नोंद करावीत, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेलं आहे. या विवाह मंडळातून ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांनी नावं नोंदणी करावी. या विभागाशी संवाद संपर्क करावा समक्ष. केवळ फॉर्मॅलिटी म्हणून नाही, केवळ नाव नोंदणी केली म्हणजे गंगेत घोडण आलं असं नाही. थोडासा वेळ द्यावा लागतो. इथे वर परीक्षा, वधू परीक्षा, वराची आवड निवड, वधूची आवड निवड, या बारीक सारीक ज्या कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबी आहे याला तर थोडा वेळ लागेल की नाही. हे काय एका मिनिटात होणारं काम नाही. म्हणून यासाठी वेळ आरक्षित असणं महत्त्वाचं आहे. म्हणून इथे गुरुवार रविवार हे विवाह मंडळ कार्यरत आहे आणि या विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची प्राप्तिस्थळं उपलब्ध आहे. त्या पर्वणीचा लाभ संबंधित पालकांनी, संबंधित वधूवरांनी घ्यावा, हे कळकळीचं आवाहन करताना बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात जो विवाह करेल त्याला स्वामींचा दुप्पट आशीर्वाद मिळेल. त्यांच्या प्रपंचाची जिम्मेदारी स्वामी घेतील. एवढंच नाही, जो या पद्धतीत विवाह करेल आजपर्यंत गेल्या 80 वर्षात स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून जीवित सुखी करायचं असेल तर आपणाला काही मागणी मागू नये कुणाकडे, ती काही पुरत नाही. आपण नदीचं पाणी रोज वापरतो ते सुद्धा पुरत नाही. म्हणून मागणी न मागता निरपेक्ष जीवन जगायचं असेल तर आपण या सर्व बाबी विवाह मंडळातून स्वीकाराव्यात. निश्चितपणे आपण सुखानं दिवस जगण्याला स्वामींचा आशीर्वाद पुरेसा आहे. परंतु आपल्या जर स्वार्थ आपल्या पाठीमागे असेल तर त्या स्वार्थी जीवनात खूप दुःख वाढून ठेवलेलं आहे. म्हणून निस्वार्थी जीवन
परावलंबत्व येण्याचं कारण स्वार्थी जीवन आहे. म्हणून याला त्याज्य करावं हे कळकळीचं आवाहन. विवाह मंडळातून सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत, परंतु एकाच विषयावर एवढा वेळ बोलणं उचित नाही. परंतु ज्यांना विवाह मंडळात भाग घ्यायचा आहे त्यांनी आमच्या विवाह मंडळात संवाद साधावा. जी विवाह प्रलंबित आहेत किंवा पुनर्विवाह करणं क्रमप्राप्त आहे त्यांच्यासाठी सुविधा आहे. अजून तिसरी एक सुविधा आहे. नुकतंच कालच्या पंधरवाड्यात तुळत बाळकृष्ण विवाह झालेलं. जे सत्सत्विवेक बुद्धीनं शाकाहारी असतील अशा कुटुंबात होणाऱ्या वधूवरांसाठी एक उपाययोजना आहे. देवावर आपण अर्पण केलेल्या ज्या अक्षता आहेत तुळशीवर, बाळकृष्णावर, त्या त्यांनी आवरून ठेवलेल्या आहेत. पालकांनी सुमुहूर्तावर त्या अक्षता जर वधूवरांच्या डोक्यावर आशीर्वादरूपी टाकल्या, शीघ्रातिशीघ्र वधूवरांचे विवाह मार्गी लागतात. म्हणून त्या अक्षता कृपया आमच्या विवाह मंडळाकडून आपण स्वीकाराव्यात आणि विवाह मंडळाचे जे नियम आहेत ते कृपया आपण पाळावेत. खूप स्वस्त झालं म्हणून त्याची पायमल्ली करू नये हे पण तितकंच खरं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी ऋणानं बंदी व्हाव्यात असं सांगून आपण विवाह मंडळात भाग घ्यावा. जे पोक्त वयाचे पुरुष भगिनी आहेत त्यांनी विवाह मंडळात काम करावं. केवळ दिंडोरी किंवा त्र्यंबकपुरतं मर्यादित न ठेवता गाव पातळीवर आपणाला विवाह मंडळं पुढे आणावीत आणि अडलेले, गांजलेले, रंजलेले, आत्महत्या पीडित कुटुंबीय आहेत, शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह प्रलंबित आहेत, ते कोण करेल. म्हणून आपण माणुसकी शास्त्र सामुदायिकरित्या आपण माणुसकी शास्त्र पाळावं आणि त्यांनाही आपण हातभार लावण्याचं करावं. जे काही उद्योजक आहेत त्यांनी एक जरी विवाह गरिबांचा लावला त्यांना अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य त्यांना मिळणार आहे. म्हणून अनेक उद्योजक मागे आहेत, त्यांना आपण अजून ही कामगिरी सांगावी. दुसरी कामगिरी अशी आहे की आपण गेले काही महिन्यापासून मराठवाड्यात शेतकऱ्यांपर्यंत ज्यांचं खरीप गेलं, जमिनी वाहून गेल्या, एका वस्त्राशी ते बाहेर पडलेले आहेत, निसर्गावर रोज ते मात करतायत, अशा गरीब गरजू शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचवावं. त्यांना हव्या असणाऱ्या गरजांपैकी आपण गेली 2 महिने अन्न, वस्त्र, शालेय साहित्य आणि काही आर्थिक मदत अजूनही पाठवत आहोत. त्याचा फार आम्ही गाजावाजा करत नाही, जाहिरात करत नाही किंवा त्याचा मोठेपणा करण्याचं प्रयोजन नाही. हे माणुसकी शास्त्र आहे. हे आपण सर्वांनी आपल्या ताटातलं घासभर आणणं माणुसकी शास्त्र म्हणून त्यांच्यापर्यंत कृपया पोचवण्याचं करावं, गरजू शेतकऱ्यांपर्यंत करावं. हाही संदेश आपण या नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण सर्वांपर्यंत पोचवावा हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आगामी 23 जानेवारी ते 27 जानेवारी या काळात कृषी महोत्सव नाशिक येथे आयोजित केलेला आहे आणि सेवेकऱ्यांच्या कुटुंबियांना एक नवी संधी आहे. आपल्या कुटुंबामध्ये ज्यांना शिक्षण होऊनही नोकरी नाही, त्यांना किंवा उद्योग नाही, अशा लोकांची यादी सेवेकऱ्यांनी कृषी महोत्सवापूर्वी आमच्या कृषी प्रतिनिधींकडे द्यावी. कारण बऱ्याच कंपन्या त्यांची मांग आहे की आम्हाला आमच्या कंपनीमध्ये सेवेकऱ्यांची मुली हव्या आहेत, त्यांना ही नामी संधी आहे. म्हणून कृपया आपण ही संधी हिचं सोनं करावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं करावं, परावलंबत्व बंद करावं आणि स्वावलंबी जीवन जगायला शिकावं. म्हणून ही एक स्वावलंबी जीवन जगण्याची योजना या कंपन्यांद्वारा मागील वर्षात आपण 4,500 मुलामुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्याची कंपन्यांनी संधी दिली आणि ते आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. सरकारकडे हात पसरण्याची वेळ त्यांना येणार नाही. म्हणून एक स्वावलंबी जीवन जगण्याचा हा एक मार्ग आहे. या कार्यातून काय काय कामं केली जातात हे जनतेला अजून ठाऊक नाही, ते कोण सांगेल.
म्हणून कृपया आपण समयदान हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि समयदानानंच या सगळ्या गोष्टी आपल्या मार्गी लागतील हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी कॅन्सर रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. बघा, तुम्हाला माहीत आहे, खूप आशेनं येतात, शेवटची भेट घेण्यासाठी येतात. आता पुढे कितपत जगतो किंवा जगवणं हे देवाच्या हातात आहे, अशा आशेनं ते येतात. परंतु स्वामींचा त्यांना असा आशीर्वाद आहे की ही जी दवा उपलब्ध आहे, गेल्या दशकात सुमारे 2 लाख कॅन्सर रुग्ण ठणठणीत बरे केलेले आहेत त्या दव्याने. याची काही प्रसिद्धी जाहिरात करण्याचं प्रयोजन नाही, हा अनुभूतीचा भाग आहे. औषधं थोडी कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावी लागतात, हे तितकंच खरं. म्हणून एक सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे, सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो. तर ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानभिंडी आहे. हा गाईच्या गोमूत्रात उकळून जर आपण प्यालात तर ब्लड कॅन्सर बरा होतो. अधिक माहिती आमचे डॉक्टर सांगतीलच. तो मधात घासून प्राशन केला, घशाचा कॅन्सर बरा होतो. ज्यांना पोटात गाठी आहे, कशाच्याही असतील, त्या कॅन्सरच्या असतील, बिना कॅन्सरच्या असतील, हा वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केला, अन्नाशा पोटी एक 3-4 चमचे, 21 दिवसात त्या गाठींचं पाणी होतं आणि प्रकृती निकोप निरोगी राहते. इतकं सोपं आहे. औषधं कडू तुरट आहेत, ते आपल्याला बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया एवढा फायदा देणारे आहेत. हे टाळायचं असेल तर बघा, तो विभाग आपल्या आवडीचा असेल, सक्ती नाही, हा ऐच्छिक मुद्दा आहे. पण शरीराला कडू तुरट अपेक्षित आहे, ते आपण देत नाही. कडुनिंबाचा पाला जे रोज लोक खातात त्यांना कधीच आजार माहीत नाही, कारण कडू हे शरीराला अत्यंत प्रिय आहे. हल्ली फास्टफूड प्रिय झालेलं आहे आणि त्या फास्टफूडनं काय काय दिवे लावलेले आहेत. नाशिकला तो उभं राहायला दवाखान्यांमध्ये जागा नाही, इतके रुग्ण आहेत, कारण फास्टफूड आहे. म्हणून आपण काय खावं, प्यावं, कसं राहावं याची अधिक माहिती दिवसभरासाठी आमचे डॉक्टर लोक भगिनींना सांगणार आहेत. कारण खरा स्वयंपाक किंवा पाकशास्त्राच्या डॉक्टर आमच्या भगिनी आहेत आणि त्यांच्या मसाल्याच्या डब्यामध्ये सुदैवानं डझनभर औषधं आहेत. त्यात हळद आहे, जिरं आहे, मिरं आहे, दालचिनी आहे, तेजपान आहे, बरंच काय काय आहे. ही सारी औषधं आहेत. कृपया औषधं म्हणून आपण त्याच्याकडे बघा. अन्न हे आपलं औषध आहे, म्हणून जेवणसुद्धा औषधाप्रमाणे कसं करावं हा त्यातला मुद्दा पुढे येणार आहे. म्हणून आमच्या भगिनींनी स्वयंपाक बनवताना कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा डॉक्टर लोक सांगणार आहेत. हल्ली रविवार शनिवार आला की त्या किचनला सुट्टी देतात आणि लोक कुठेतरी हॉटेलला जातात आणि कच्चं पक्कं कसं तरी खाऊन डॉक्टरकडे भरती होतात. स्वतःच्याच हातानं केलेला स्वयंपाक, त्याची असणारी चव, त्याची सर कुठेच येत नाही. म्हणून आमच्या भगिनींना आणि नव्या पिढ्यांना कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपलं आरोग्य अबाधित असेल तर तुम्हाला कुठे भीती नाही. म्हणून या सर्व बाबी अत्यंत काळजीपूर्वक भगिनींपर्यंत कृपया सहानुभूतीपूर्वक नव्हे, गोड भाषेत नव्या पिढ्यांना सांगा. हे कळकळीचं आव्हान आहे. आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे, म्हणून आरोग्याच्या दृष्टीनं या बाबी आपण सर्वांपर्यंत चिंतन करावं. कळकळीचं आव्हान. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूचं वास्तूपण जपण्यासाठी अनेक बाबी आहेत. वास्तूमध्ये ईशान्य दिशेला टॉयलेट नसावं, जिना नसावा, नैऋत्येला प्रवेश नसावा, ब्रह्मस्थान म्हणजे मध्यभागी ओझं जड साहित्य नसावं, ते नाभिस्थान आहे. या सर्व बाबी अत्यंत मौलिक आणि तोडफोड न करता या कार्यानं जोपासलेल्या आहेत. त्यानंतर बंद पडलेली घड्याळं नसावीत,
ती चालू असावी. नाही तर माणसं कर्जबाजारी होती. घरात किचनला ज्या भगिनींच्या काळा दगड लावलेला आहे त्यांनी हात वरती करावा म्हणजे मला त्यावर उत्तर देता येईल. धन्यवाद. घरी गेल्यावर त्या काळ्या दगडाचा रंग बदला. ऑइल पेंट पिवळा किंवा पांढरा लावा. तो लावल्याबरोबर 2-3 दिवसात चित्र बदलेल आणि दवाखाने बंद होतील आणि डोक्यावरचं वाढलेलं कर्ज हळूहळू खाली येईल. या सर्व बाबी मौलिक आणि महत्त्वाच्या आहेत आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांपर्यंत सोप्या भाषेत, गोड भाषेत, तोडफोड न करता, हे जगात कोण सांगणार नाही आपल्या मार्गाशिवाय, म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक सर्वांपर्यंत त्यांच्या भाषेत, गोड भाषेत आपण सांगा. हे कळकळीचं आव्हान. सांगण्यासारख्या खूप बाबी आहे. पुढचा विभाग, या ठिकाणी कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती आले असतील. त्यांनी आपला परिचय देऊन त्यांच्यासोबत अन्य विभाग आलेले आहेत. कायदेशीर विभागातर्फे केंद्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते कायद्याच्या चाकोरीत चालावेत, त्यात कुठलंही मनमानी नसावी, म्हणून सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी त्यात असावी, हा त्या मागचा मुद्दा आहे. आणि त्यांच्यासोबत देशविदेश अभियान प्रतिनिधी आलेले आहेत, स्वयंरोजगार प्रतिनिधी आलेले आहेत, त्यामध्ये प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधींसमेत पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी आलेले आहेत, पशुगोवंश प्रतिनिधी आलेले आहेत, युवा प्रबोधन प्रतिनिधी आलेले आहेत, माहिती तंत्रज्ञान आणि याज्ञिके प्रतिनिधी, असे हे 8 प्रतिनिधी आपल्यात हजर आहेत. हे मात्र जनतेला अजून माहीत नाही, त्याचा प्रचार झालेला नाही. या कार्याच्या अंतरंगातून जनतेला काय काय बौद्धिक खाद्य दिलं जातं त्याची फार मोठी यादी आहे. ज्यांना आवड आहे, पानावर वाढलेले हे 18 पदार्थ ज्यांना आवडेल त्यांनी ते घ्यावेत, ज्यांना आवडत नाही त्यांनी तसेच ठेवावेत. सक्ती नाही, हा ऐच्छिक मुद्दा आहे. म्हणून आपल्या ऐच्छिक दृष्टीनं जे जे आवडेल ते आपण स्वीकारावं. जे आवडत नाही त्यावर टिप्पणी करू नये. परंतु हे सारे विभाग सर्वांना लागू होणारे आहेत. आणि आता शेवटचा विभाग, मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जोपासलेला विभाग आहे, सांभाळलेला विभाग आहे. त्यांनी आपला परिचय देऊन आज काही भगिनींनी 2 प्रश्न आणलेले आहेत विचारणा करण्यासाठी. स्वामींना नमस्कार करता करता मनात काही संकल्प करत असतील, परंतु तुमच्या पोटात आमच्या होटात आहे. पैकी 2 प्रश्न गंभीर आहेत. पहिला प्रश्न कुटुंबातल्या व्यसनाधीनतेचा समस्या, प्रश्न व्यसनाधीनतेचा आहे. अनेक सदस्य चोरून लपून काही व्यसन करतात. त्यात मद्यपान आहे, धूम्रपान आहे, पत्ते आहे, जुगार आहे, अन्य आहे. बरीच काही नवी नवी व्यसनं बाजारात आलेली आहे, ती आपल्याला माहीतसुद्धा नाही. हे व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर आपण जर रोज भगिनींनी पाण्याचा अभिषेक केला आणि ते तीर्थ त्यांना युक्तीनं चहातून, जेवणातून, पिण्याच्या पाण्यात टाकून दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होतील. म्हणून तुम्हाला तुमचे सदस्य निर्व्यसनी शाकाहारी बनवायचे असतील तर हा शंकराच्या उपासनेचा सर्वश्रुत धोपट मार्ग सर्वांना करता येईल. त्यात जात पात धर्म हा प्रकार नाही. आमच्याकडे काही अन्य धर्मीय लोक उपासना करणारे आहेत, त्यात मुसलमान बांधव आहेत, ख्रिश्चन आहेत, अन्य आहेत. ते सुद्धा मनापासून शिवाची सेवा करतात आणि त्यांना त्याची अनुभूती आलेली आहे. म्हणून आपण या सर्व बाबी सर्वांपर्यंत न संकोच करता आपण हे पोचवावं. ज्यांना आवडेल ते करतील,
नाही सक्ती नाही. दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींचं आसन ते आहे. लक्ष्मीचं वाहन कमळ आहे आणि लक्ष्मीला कमळ फार प्रिय आहे. परंतु आपल्याजवळ तेवढी कमळं नाहीत, रोज 108 वाहण्याजोगी. तथापि या कार्यानं त्याचा सुवर्णमध्य काढून कमळ गड्ड्याची ही माळ तुम्हाला त्या दाखवत आहेत. कमळाच्या फुलाला आलेलं बी त्याची केलेली माळ ती दीर्घकाळ टिकते, ती काही कोमजत नाही, नुकसान नाही. कमळ समजून ती माळ श्रीयंत्रावर अर्पण करावी, म्हणजे श्रीयंत्राला कमळ तुम्ही वाहिले, लक्ष्मी आकृष्ट होते. आणि दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी ही तुळशीची माळ आहे आणि या तुळशीच्या माळेवर विष्णूंना आवडणारी स्तोत्र मंत्र, लक्ष्मीला आवडणारं श्रीसूक्त आपण म्हणावं. रोज या माळेवर एक माळ विष्णू गायत्री तो आपल्या नित्यसेवेत दिलेला आहे, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र, श्री स्वामी समर्थ एक माळ, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसूक्त 1 किंवा 16 वेळा. अगदी माफक एक 20-25 मिनिटाची उपासना आहे. एवढी जर भगिनींनी रोज अर्धा तास केली, 21 दिवसानंतर डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येईल आणि हळूहळू आपण समस्यामुक्त चिंतामुक्त जीवनाकडे आपली वाटचाल सुरू होईल. म्हणून ज्यांना आवड आहे, ज्यांना लक्ष्मी हवी आहे, त्यांनी ही उपासना कृपया सहानुभूतीपूर्वक समजून घ्यावी. परंतु गेल्या 50-60 वर्षात आमच्याकडं असं एकही कुटुंब आलं नाही की आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. असं काही कुणी आलं नाही. लक्ष्मी सर्वांना हवी आहे. ती योग्य पद्धतीत तिचा विनियोग आपला व्हावा. त्यातून 4 पुरुषार्थ जागृत व्हावेत, टिकून राहावेत. म्हणून भारतीय संस्कृती 4 पुरुषार्थावर उभी आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ आणि त्यावर नियंत्रण करण्याचं प्रयोजन या सेवेत आहे. तथापि प्रतिपौर्णिमेला आमच्या जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या, गावातल्या सर्व सेवेकरी भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात. बघा, स्वतः पौरोहित्य करतात. एवढे पुरोहित आपल्याला मिळणार नाही म्हणून ते स्वतः करतात. ही मराठी 5 अध्यायाची पोथी उपलब्ध आहे. एक वाटीभर शेरा घरी आपण बनवावा, त्याचं साहित्य तुम्हाला माहीत आहे. पाटावर 3 सुपाऱ्या मांडाव्यात आणि आपल्या अनेक भगिनींकडे श्रीयंत्र आहे, रुद्रयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे, ते प्रसंगी ठेवावं, त्याची पूजा करावी आणि ही 5 अध्याय मराठी वाचून तो केलेला प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवून आरती करावी. सत्यनारायण झाला. ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात, कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. हात आज थोडे वरती आलेले आहेत, भगिनी नव्या आहेत, त्यांना माहीत नाही. त्यांना सांगण्याचं काम कृपया आपण करावं, म्हणजे त्यांचंही भलं होईल, त्यांच्या डोक्यावरचं कर्ज कमी होईल, त्यांनाही सहानुभूतीपूर्वक लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद मिळेल. म्हणून दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावून आपण हे काम इतरांपर्यंत कृपया पोचवावं. म्हणून या कार्याचा उद्देश आहे गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी. सेवेकरी म्हटला की त्याला ह्या गोष्टी माहीत पाहिजे. म्हणून मगाशी हात वर करणारे भाग्यवान माणसं आहेत, त्यांना या साऱ्या गोष्टी सांगा. एक वेळी प्रश्न सुटतील किंवा उशिरा सुटतील, परंतु आपण सेवेकरी व्हा. म्हणून आपणाला अधिक माहिती सांगणं उचित नाही. उद्याच्या मल्हारी नवरात्राच्या आणि येणाऱ्या दत्त जयंती नवरात्राच्या आपणा सर्वांना मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो. सामुदायिकरित्या आपण हात जोडू, प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर नंबर 1च्या गेटनं प्रथम भगिनी मौनानं दरबारात स्वामींना नमस्कार करतील. भगिनींनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी
मौनानं येऊन नमस्कार करतील आणि पुढील नियोजन आमचे प्रतिनिधी आपणास सांगतील आणि मधल्या वेळेत 12 ते 2 स्वामी चरित्र सारामृतात ज्यांना भाग घ्यायचा आहे ऐच्छिक त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. असोत आपण आता सामुदायिकरित्या हात जोडू, प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.